दोन्ही संघांचा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये आला पाहिजे, कारण थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या सर्वांपर्यंत पोहोचवतोय आणि याच कारणामुळे खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं नाव हे आम्हाला या ठिकाणी घेणं, आमच्या रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे फार महत्त्वाची बाब आहे। त्यामुळे सामना सुरुवात करण्याआधी दोन्ही प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये आले पाहिजेत आणि करूयात सामन्यात सुरुवात। पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता, यष्टांवरती चेंडू अगदी योग्य पद्धतीने लागलाय, मात्र ऑफिशियल अंपायर टू बी सेज हियर, कारण ज्या पद्धतीनं पंचांचा निर्णय हा दिला जातो अगदी शेवटपर्यंत पंचांच्या सुद्धा नजरा होत्या। या चेंडूवरती एकदा बाली पहिल्या चेंडूवरती काका आपण बघितलं स्विचित मारण्याचा प्रयत्न केला होता। सुरुवातीच्या क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवरती प्लेस करून चेंडू बघून पुढे खेळलं जायचं, मात्र आत्ताच्या क्रिकेटमध्ये असं नाही। 4 षटकांची मॅच आहे, प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 षटकार मारायचे आणि अशाच अनुषंगानं प्रत्येक येणारा खेळाडू मैदानावरती उतरतो। कायकांचे इरादे सफल होतात, मात्र कायकांचे इरादे नेस्तनाबूत सुद्धा होतात। यावेळेचा फटका 38च्या बाहेर मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय। 4 षटकांचा सामना या ठिकाणी आपण अनुभवतोय। पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्ले आणि याच कारणामुळे 38च्या वरून जरी चेंडू आला तरी अगदी 4 धावा मिळू शकतात आणि फलंदाजाच्या माइंडसेट मध्ये आहे आणि अशाच वेळेस कोणत्या दिशेला खेळायचं हे देखील फार महत्त्वपूर्ण गोष्ट असेल। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, एट मोर द विकेट। या हवेचा चेंडू अगदी नियंत्रण काहीच नव्हतं, चेंडू हातामधून सुटला सुद्धा होता। वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि याच वेळेस जर आपण पाहिलं तर हा चेंडू सोडून सुद्धा दिला गेलाय। काही चेंडू सोडायचे असतात, काही चेंडू वरती फटके मारायचे असतात आणि अशा अनेक चेंडू आज आपण आजच्या दिवसामध्ये बघितले ज्याच्यावरती षटकार सुद्धा आले। यावेळेस स्विच हिट मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, हा प्रयत्न यावेळेस पुन्हा एकदा फसला, मात्र वाईट। ही मालिका काही संपत नाहीये, कारण आतापर्यंत पहिल्या षटकाचं आपण जर अनालिसिस बघितलं काका तर लाईन आणि लेंथ फार महत्त्वाची गोष्ट, याच्यावरती विचार करावा लागेल गोलंदाजाला, कारण आतापर्यंत त्यांनी जी गोलंदाजी केली, गोलंदाज आदित्य एका बाजूला आपण बघतोय ओमसाई रांजणकर, दुसऱ्या बाजूला जय गणेश पानतवणे, फलंदाजी करताना आपण पानतवणे संघाला बघतोय। चांगला फटका या ठिकाणी बघायला मिळालाय आणि अत्यंत देखणा फटका कॉपी बुक स्टाईल खेळलाय। क्षेत्ररक्षण अगदी चांगला आहे, मात्र चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट, 4 धावांसाठी चौकार। फटका त्याच्या बॅट मधून होता। या बॅटच्या चेंडूवरती क्विकर वन फास्टर वन। या षटकाचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या 2 चेंडूवरती 2 एकेरी धावा, त्यानंतर एक अवांतर चेंडू, त्यानंतर एक विकेट, त्यानंतर एक वाईड +1, त्यानंतर चौकार आणि डॉट। यावेळेस पुढे सरसावत डान्सिंग डाऊन द ट्रॅक मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे मात्र राहील लांब, बनेल दर्शक, चेंडू वन बाउंस सीमा पार येतोय, पुन्हा एकदा चौकार। एक चेंडू फक्त डॉट आला होता, मात्र त्यानंतरचा हा फटका सीमारेषा पार आणि चौकार। अभिजितची अप्रतिम बॅटिंग, अटॅकिंग बॅटिंग म्हणूयात, आक्रमक फलंदाजी बघूयात। ब्लॉक लाईन वरती स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड केलाय, हाच तर खरा कमबॅक आहे, विकेट जाण्याची संभावना आणि मैदानावरती अभिजित नजर हटी और दुर्घटना घटी। कम ऑन डीजे।
धावफलकावरती आल्या 13 रन्स ऑन स्कोरबुक. पहिलं षटक मैदानावरती पूर्णत्वाच्या दिशेनं संपलंय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि 1 विकेट. ज्या ठिकाणी आपण अभिजितला बघत होतो ज्याची चांगली फलंदाजी मैदानावरती सुरू होती, सर्व काही चांगलं चाललेलं असताना असं अचानकपणे ही विकेट म्हटल्यानंतर जर आपण विचार केला हा ब्रेकथ्रू फार महत्त्वाचा होता गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टिकोनातून काका. मात्र फलंदाज ज्या लईमध्ये फलंदाजी करत होता असं वाटत होतं की कुठेतरी 4 षटकांपर्यंत जर तो टिकला तर 50-60 धावा त्याच्या संघासाठी नक्कीच स्कोर करू शकतो. आणि याच अपेक्षेमध्ये तो धावा घेण्यासाठी स्ट्राईक घेण्यासाठी येत होता. मात्र अतिघाई आणि संकटात नाही हे बऱ्याचदा आपण बघितलंय. 13 धावा आल्यात, 1 विकेट या ठिकाणी गमावली अभिजितच्या स्वरूपामधील. नवीन फलंदाज मैदानावरती येईल जय गणेश पानतवणे संघाचा. तोपर्यंत गोलंदाजामध्ये सुद्धा बदलाव होईल कारण सामना हा 4 षटकांचा आहे. पहिलं षटक संपलं, बॅटिंग पॉवर प्ले संपला. आता मात्र क्षेत्ररक्षण वृद्धिंगत केलेलं बघायला मिळतंय. प्रत्येक रिजन वरती जर आपण विचार केला डीप स्कोअर लेग, डीप मिड विकेट. सामना लवकर खेळवा कारण आपल्याकडे वेळ नाही आहे. यानंतर अजूनही सामने खेळवायचे बाकी आहेत. गोलंदाज हर्ष. एका बाजूने आपण बघतोय खारेपाट विभागाला बिलॉंग करणारा संघ आणि त्याच दिशेला असणारा जय गणेश पानतवणे संघ. हे दोन्ही संघ जर आपण पाहिले तर अगदी तुल्यबळ आहेत. यावेळेस या सिटीज बॅटची कडा घेतली आणि फलंदाज परतेल. कम ऑन डीजे मास्टर. फलंदाजावरती दबाव प्रक्षेपित केला होता आणि या चेंडूवरती अक्षरशः फलंदाजाला तंबूचा आश्रय दाखवलाय. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. या पूर्णतः मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर ॲज पर मॅच सिच्युएशन ज्या पद्धतीनं तुम्हाला टिकून सुद्धा खेळावं लागेल, एखादा आक्रमक फटका सुद्धा मारावा लागेल आणि अशाच वेळेस हे रन्स आहेत एकेरी दुहेरी धावा देत पुढे न्यावे लागतील काका. कारण आतापर्यंत या मॅच मध्ये असं बघायला मिळालंय जर अतिघाई झाली तर गेल्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं की धावा आल्या होत्या. मात्र या षटकाची सुरुवात करताना गोलंदाजानं फलंदाजाला या ठिकाणी नमवून ठेवलंय. पहिल्या 2 चेंडूवरती फलंदाजावरती गोलंदाज हावी झालाय. या षटकामध्ये अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. चांगला फटका दिशा दर्शवण्याचं काम केलंय. क्षेत्ररक्षक आलाय तोपर्यंत धावफलकावरती धाव मिळेल. आणखी एक धाव. ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर हर्षने गोलंदाजीला सुरुवात केली होती आणि अगदी फलंदाजावरती दबदबा प्रस्थापित केला. आतापर्यंत हात खोलण्याची कोणतीही संधी देत नाहीये, किंबहुना कोणताही खराब चेंडू त्याच्या माध्यमातून आला नाहीये. हे सुद्धा फार महत्वाचं आहे कारण नियंत्रित गोलंदाजी करताना एक्स्ट्रा धावा अगदी डोकेदुखी ठरतात शेवटच्या मोमेंटला. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. डीप कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरला हा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. मात्र सरळ चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये कारण प्री डिटर्मिनेशन पाहायला मिळतंय. पूर्व नियोजित तयारी या ठिकाणी फसली आणि चेंडू थोडा स्लो झाला आणि अशामुळेच हा फटका पूर्णतः फसलेला बघायला मिळाला. केवळ एक धाव या ठिकाणी काका. जर आपण पाहिलं तर मॅच पूर्णतः अगदी सावकाशरित्या पुढे चालली आहे. कोणताही मोठा फटका या षटकामध्ये आतापर्यंत आला नाहीये. किंबहुना अभिजितची विकेट गेल्यानंतर या संघाला या पूर्ण मॅच मध्ये पुनरागमन करता आलं नाहीये. एकच करावं लागेल ते म्हणजे आक्रमण, अन्यथा गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी केली. पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी आहे. आतापर्यंत आपल्या संघासाठी गोलंदाजी करायची, मग ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवायचे, कोणताही मोठा फटका खेळू द्यायचा नाही. यासाठी फुल टॉस, ओव्हर पिच, शॉर्ट पिच हे चेंडू मैदानावरती हाताळायचे नाहीयेत. हे ठरून गोलंदाजी केली.
2 षटकं मैदानावरती, 15 धावा धावफलकावरती. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. 7.50 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा होत्या, मात्र या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या. आमचे साथी स्कोरर जय चुर्णेकर हे अत्यंत चांगलं गुणलेखन करतायत. पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर गुणलेखकाची भूमिका प्रणय भगत यांच्या माध्यमातून बजावली गेली होती. मॅच फास्ट घ्या. षटक क्रमांक 3 मैदानावरती गोलंदाज संजोत मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला, सरळ स्थिरावला, कोणती धाव नाही. यावेळेचा फटका मात्र चांगला आहे. डीपेक्षा कव्हरच्या दिशेला चेंडू जाईल. 1 बाउन्स, सीमा रेषा पार, ओव्हर टू द रोप, चौकार. कम ऑन डीजे. खेळला गेलाय. हा कमबॅक पुन्हा एकदा आवश्यक होता जय गणेश पांतवण्याच्या माध्यमातून, कारण अभिजित गेल्यानंतर पूर्णतः हा संघ डगमगेल की काय असं मनामध्ये येत असतानाच ही चपराक मैदानावरती दाखवली होती. प्रतिस्पर्ध्यांना जाणीव करून दिलं होतं की आम्ही सुद्धा या मॅच मध्ये अजूनही बनलेलो आहोत. या 4 धावा निश्चित स्कोरबुक वरती 19 धावा. यावेळेचा फटका पडल्यानंतर हा चेंडू जरूर उसळी प्राप्त करणारा होता, मात्र दिशाहीन चेंडू. पंचांच्या माध्यमातून इशारा जरूर येईल. वाईट चेंडू आला, कारण आधी ओळखलं होतं की फलंदाज फुटवर्कचा वापर करून डान्सिंग डाऊन ट्रॅक येतोय आणि अशा वेळेसच बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हा चेंडू पुन्हा एकदा प्रेक्षकच्या बाहेर होता. पंचांचा अगदी योग्य निर्णय, कारण हे पंच आपण बघतोय मुंबई क्रिकेट असोसिएशनला बिलॉंग करणारे आहेत आणि यामुळेच कोणताही पक्षपातीपणा होत नाही. यावेळेचा चेंडू अलाउंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय, कदावेला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. या 2 धावांनिशी 23 धावा धावफलकावरती आल्या. 23 रन्स. 4 षटकांमध्ये काका जर 25 धावा बनल्या तर मात्र मॅचला पुन्हा एकदा मजा येईल, कारण हे जे मैदान आपण बघितलं सकाळपासून सुरुवात केली गेली. 49 धावांचा आजचा उच्चांक देखील आपण बघितलाय. अलाउंग द कार्पेट क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट वरून आलाय आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे डान्सिंग डाऊन विकेट साठी. ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं दोन्ही फलंदाजांनी धावा देऊन या 2 धावा जशा पूर्ण केल्या आणि अगदी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. आदित्यने जर 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर साहिल थळे यांच्याकडे 500 रुपयांचं पारितोषिक असेल, याची देखील दखल आपण घ्या. सव्वीस धावा धावफलकावरती बनल्यात. षटक क्रमांक 3 मैदानावरती प्रगतीपथावर असताना 26 रन्स कम्स अप. अत्यंत महत्वपूर्ण सामना आजच्या दिवसामध्ये आपण बघतोय. यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक येतो डीप मिड विकेटच्या दिशेनं, फील्ड करण्याचा प्रयत्न होईल. तोपर्यंत आता एका धावेवरती समाधान मानावं लागेल का? यस इट इज. दुसरी धाव घेताना फलंदाजाला परतावं लागेल माघेरी. कम ऑन डीजे मास्टर, रन आउट.
वरती पूर्ण झालीत आणि 3 षटकांच्या अंती स्कोरबुक वरती धावा बनल्या गेल्यात 27 धावा. 27 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही एक षटक बाकी आहे आणि त्यामुळे जर आपण विचार केला तर शेवटच्या 6 चेंडूवरती 4 षटकांचा सामना आहे. 40 धावा जरी आल्या 25 धावा बनल्या तर वेल अँड गुड. 40 जरी बनल्या तरी इट्स अन डिपेंडेबल टोटल. कारण गेल्या मॅच मध्ये आपण जस्ट बघितलं होतं की शेवटच्या 6 चेंडूवरती 18 धावा सुद्धा आल्या होत्या. त्यामुळे गोलंदाजावरती दडपण यायला नको आणि त्यासाठी फलंदाजांनी आत्ताच प्रयत्न करायला पाहिजेत. एक अंतिम षटक बाकी आहे. ओमसाई रांजणकर संघाचा यंगस्टर दीपराज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होतोय. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता. पंचांचा इशारा वाईड. ओमसाई रांजणकर संघ गोलंदाजी करतोय. फलंदाजीसाठी जय गणेश पानतवणे संघाचा राज मैदानावरती सज्ज. या बेटचा चेंडू पुन्हा एकदा वेट फॉर अंपायर डिसिजन वाईड. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड आलेत. रणनीती अगदी सोपी आहे काका. या ठिकाणी 2 चेंडू त्याने ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय. त्यासाठी क्षेत्ररक्षण सुद्धा सजवलं. डीप कव्हर त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर. समोर जर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षण करत असताना वाईडिश लॉंग ऑफ आणि गोलंदाजी करत असताना ऑफस्टिकच्या बाहेर हे पूर्णतः जाळं फेकलंय. आता चांगला चेंडू आहे. अत्यंत चांगला चेंडू. पडल्यानंतर आपण पाहतो डुबकी मारून खाली राहणारा चेंडू. या विकेट वरती जर आपण आज विचार केला तर असा चेंडू फार कमी वेळा पाहायला मिळाला. मात्र असे कित्येक चेंडू आहेत जे मैदानावरती अशा टप्प्यावरती पडल्यावर खाली राहतात. यावेळेचा फटका. हा चेंडू क्षेत्ररक्षक दिशेला आहे तैनात. कोणतीही चूक करत नाही आणि मैदानावरती फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन. राम जी की चाल देखो. दीपराजला सुद्धा विकेट मिळत असताना बघायला मिळाली. चेंडू हवेमध्ये बॅट निसटली होती आणि काय कॅच पकडलाय. काय जबरदस्त कॅच पकडलाय. आणि या स्पर्धेमध्ये आपण एक पारितोषिक देणार आहोत. कुमारी देविका रोमिल भगत यांच्याकडून कॅच ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच कॅच कन्सिडर केली जाईल. थँक्यू सो मच. कम ऑन डीजे मास्टर. प्रसन्नने जर लागोपाठ 3 षटकार मारले तर साहिल तळे यांच्यावर 500 रुपयांचं 1000 रुपयांचं पारितोषिक. दीपराज काय जबरदस्त कॅच या मैदानावरती घेतली. अक्षरशः डोळ्यांचं पारडं फेडणारी कॅच या मैदानावरती पाहायला मिळाली. प्रेक्षक जरूर ही कॅच लक्षात ठेवतील कारण पाठीमागे येऊन हा झेल टिपणं तितकं सोपं नव्हतं. यावेळेचा चेंडू डावखुऱ्या हाताचा फलंदाज आल्या कारणानं लेंथ आणि लाईन ही बिघडली. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू गेला आणि आणखी एक अतिरिक्त धावा अक्षरशः डोकेदुखी ठरल्यात पूर्ण या स्पर्धेमध्ये काका. आजचा पहिला दिवस आपण अनुभवतोय आणि याच दरम्यानमध्ये आपण जर विचार केला तर अनेक अतिरिक्त धावा आल्यात. वाह क्या बात आहे. वाईट +1. या धावा येणं फार महत्वाचं आहे. धावा कशाही येऊ देत, धावा आल्या पाहिजेत.
एका बाजूला जय गणेश पांतवणे संघ विचार करत असेल कुठेतरी 35, 37, 38 या धावसंख्येपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. जाबेचा फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला तैनात आणि मैदानावरतून दीपराजला मिळेल आणखीन एक सफलता. कम ऑन डीजे मास्टर. आलाय विशाल. चांगला चेंडू क्विकर वन होता. स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न केलाय. प्रसन्नला स्ट्राइक मिळवण्यासाठी आपण बघतोय या ठिकाणी प्रयत्न होता. शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. या चेंडूवरती जर फटका आला तर साहिल तळे यांच्याकडे 500 रुपयांचं पारितोषिक या एका षटकारासाठी. प्रसन्नने जर फटका मारला तर एका षटकारासाठी काका बघा एका मिनिटामध्ये 30 सेकंदांमध्ये सुद्धा 500 येऊ शकतात. आणि क्रिकेटमध्ये आपण बघतोय अशी अनेक बक्षिसांची लयलूट केली गेली आहे. शेवटचा एक चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजनला आहे आणि या चेंडूने दिलाय धोका. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार. कम ऑन डीजे. ऐकायला मिळतंय. धन्यवाद. आपण बघतो गोविंदाची युनिक स्टाईल ज्या गोविंदाने अक्षरशः त्या 90च्या काळामध्ये सर्वांना वेळ लावलं आणि अशी गीतं ऐकायला फार मजा वाटते. धन्यवाद डीजे. आतापर्यंत आपण बघतोय 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करताना जय गणेश पांतवणे संघानं स्कोरबुक वरती धावा बनवल्यात. 37 धावा बनवायच्या. 36 धावा आपण बनवलेल्या आहात आणि ओमसाई रांजणकर संघ आपण फलंदाजी जोडी पाठवा. आपण 36 धावांपर्यंत रोखले प्रतिस्पर्धी संघाला आणि आपल्याला 37 धावा बनवाव्या लागतील. आणि याचं विश्लेषण सांगण्यासाठी पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक ज्यांनी बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धा कव्हर केल्यात असे काका मात्रे सर या ठिकाणी जॉईन करतील. ओव्हर टू काका सर. धन्यवाद. धन्यवाद यश मापगावकर यांना ऐकलं. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा आपण जय गणेश पांठवणे संघाने तब्बल 36 धावा धावफलकावर नोंदवल्या आणि 37 धावांचं लक्ष इथे ठेवले ते ओमसाई रांजणकार या दोन संघासमोर. खरं तर जय गणेश पांठवणे संघ म्हटलं म्हणजे रेवस आणि सारळ या परिसरातला संघ आहे, खारेपाड्यातला संघ आहे. तर दुसरीकडे ओमसाई रांजणकार म्हटलं की हाशिवरे गावाच्या पलीकडे शिरवली आणि रांजणकार याच्यामधलं रांजणकार हे गाव आपल्यासमोर आलं की आपल्याला अलिबाग तालुक्याचे फुलवाले आपल्याला नेहमी आठवतात. हारगुच्छ त्याचबरोबर गजरे हे जर आपण पाहिलं असतील तर निश्चित रांजणकार हे गाव सुप्रसिद्ध आहे. पण रांजणकर गावामध्ये देखील अनेक सुशिक्षित मंडळी तुम्हाला पाहायला मिळतात ज्याने रायगड जिल्हा परिषद आणि सरकारी सेवेमध्ये खूप चांगलं योगदान देखील दिले. ते हे योगदान आहे. आमच्या पंचांचा आपण दोन्ही विचार जर आपण या ठिकाणी केला तर राजेजी तळाशीलकर आऊ ज्यांना आम्ही संबोधलं ते मुंबईचे आहेत, नाशिक शेख सर ठाणेचे आहेत. ज्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर नाशिक शेख यांचं NS अंपायरिंग पॅनल आहे आणि या पॅनलच्या माध्यमातून त्यांनी
10PL सुप्रीमो त्याचबरोबर नजीब मुल्ला आणि रेस्ट महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा आणि मुंबई आणि महाराष्ट्राच्या मध्ये जात असताना अनेक क्रिकेट स्पर्धांचं पंचांची भूमिका निभावली। तर ज्यांना कोणाला पुढील स्पर्धेसाठी जर हे पंच पाहिजे असतील तर आपण नासिर शेख सरांशी संपर्क साधू शकता। धन्यवाद। वळते आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपचं युद्ध आपण पाहतात। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ दौडू नका, कारण यातील विजेता संघ आणि मगाशी जिंकलेला नांदाईपाडे संघ या दोन संघात पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा। आणि त्यानंतर कोळेश्वरी भाग आणि जय हनुमान तळेपाडा आणि नौकार आणि करंजादेवी म्हात्रोळी असे संघ अजूनही बाकी आहेत, त्यांच्यामधले सामने आपल्याला पाहायला मिळतील। तर हे क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपचं युद्ध आपण पाहतात। काळभैरेश्वर क्रीडा मंडळ आवास भगतळी आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहताय। प्रथम क्रमांक 55,000, द्वितीय क्रमांक 30,000, तृतीय क्रमांक 20,000, चतुर्थ क्रमांक 11,000 आणि पाचवं पारितोषिक 11,000, तब्बल 1,27,000ची भव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात। याच्यामध्ये काळभैरेश्वर क्रीडा मंडळ हे आयोजक आहेत, त्यांचे सहकारी अनेक नावं आहेत, ज्यामध्ये विशालदादा भगत आहेत, साहिलदादा भगत आहेत आणि त्यांचे इतर सहकारी ज्यांनी खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धेला खूप चांगले योगदान दिले, ज्याला तन मन आणि धन या तीन घटकाचा वापर असं म्हणलं जातं। तर वळी आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपचं युद्ध पाहतात। खेळाचं दुसरं सत्र यावेळी ओमसाई रांजणकर संघाला 37 धावांची गरज आहे। प्रति षटक जर या ठिकाणी पाहिलं तर अर्थात 4 षटकांचा सामना आहे आणि 9.25च्या सरासरी धावसंख्येची गरज आहे। वळी आपण मैदानाकडे पहिला चेंडू आखून टप्प्याचा फेकून दिलाय, पूलचा फटका आपण पाहायला मिळतो, डीप स्क्वेअर लेग मध्ये येतोय, एक गगनभेदी गगनचुंबी षटकार। दमदार निश्चित आक्रमक फलंदाज ठरला आकुटपे चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला। डीप स्क्वेअर लेग मधून चेंडूला पूलचा फटका मारला, 6 धावांचं योगदान दिलं। खरं तर हे दोन्ही संघाचा आपण जर विचार केला तर जय गणेश पांठवणे खारेपटातला संघ आहे, ओमसाई रांजणकर खारेपटातला संघ आहे आणि मी कॉमेंटर देखील हाशिवरेचा खारेपटातला आहे। तर हे देखील योगदान आहे। 6 धावांचे योगदान गोलंदाज अक्षय याच्या पहिल्या चेंडूवर एक दमदार प्रहार, पुन्हा 6 धावसंख्येवर। नॉनस्ट्राईकला अभिराज यावेळी 0 धावसंख्येवर। वळी आपण एकदा मैदानाकडे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी पहा, निश्चितच फलंदाज आमच्याकडे पंच आमच्याकडे वळतात। हा चेंडू उजव्या स्टीच्या खूप बाहेर, सोयरीचा इशारा येतोय, एक धावीचा आणखीन एक योगदान मिळेल, धावफलकात वाढ होईल 7। शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक क्षेत्ररक्षक अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ हिरोशना ऑफ साइडला। कुणासाठी या ठिकाणी मात्र अप्रकटच्या माधून चेंडूला खेळलाय, डीप एक्स्ट्रा सीमारेच्या पलीकडे येतो, एक दणदणीत खणखणीत चौकार 4 धावा। कुणाल ज्या पद्धतीने फटके मारतोय, मगाशी आपण पाहिला एक षटकार जो स्क्वेअर लेग मधून आला, इथे डीप एक्स्ट्रा कव्हर मधून चौकार आला, बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडूला या ठिकाणी सीमारेषेवर पाठवतोय अक्षय। पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा हा चेंडू हवेतून खेळलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मारण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला, पण पाहूया पंचांचा निर्णय या ठिकाणी आपण पाहणार आहोत। आणि येतोय एक दमदार फटका षटकार। निम्यापेक्षा धावा या ठिकाणी जवळपास पूर्ण केल्यात। पहिली षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अक्षयवर आक्रमण करतोय तो फलंदाज कुणाल। पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी
यावी सरळ बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू पॉइंट अर्थात स्ट्रेट ड्राईव्ह ज्याला म्हणलं सरळ बॅटने खेळला कुणालनी चौकार 4 धावा आणखी मिळाले 4 चेंडूमध्ये 22 धावा आतापर्यंत धावपलकावर त्यांनी नोंदवल्या सहज खेळतोय पुढील चेंडूसाठी यावेळी मात्र हा चेंडूला अर्थात जर ड्राईव्ह करायचं ऑफसाईडला चेंडू ऑफिस शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने जाईल 22 धावा आतापर्यंत धावपलकार आले आहेत पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये काय आक्रमकता इथे ओमसाई रांजणकर संघाच्या या खेळाडूच्या माध्यमातून जाडजूड बांध्याचा हा खेळाडू आहे आणि गोलंदाज अक्षय यावी आणखीन एक मोठा प्रहार लॉंग ऑफला येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा षटकार आणि 2 चौकांच्या माध्यमाने खेळ सजवले गोलंदाजाचा विचार आपण केला तर 28 धावा पहिल्या षटकात आल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची मर्यादा या ठिकाणी होती त्यामुळे या ठिकाणी मोठे फटके निश्चित आले ते कुणालच्या बॅटमधून अक्षयची षटक मात्र समाप्त झालं त्यानंतर प्रसन्न गोलंदाज आहे जो पंचांच्या उजवीकडून गोलसाठी सज्ज होईल 9 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये लक्ष सोपं झालंय आणि रावकर फंडात या ठिकाणी अभिराज पहिला चेंडू यावी अभिराजने देखील पहा जबरदस्त योगदान दिलं इथे आपण पाहतात निश्चितच या ठिकाणी लॉंग लेग क्षेत्रामधून चेंडूला फेकून दिला आला एक गगनभेदी गगनभेदी षटकार 6 धावा आता मात्र फक्त गरज आहे ती अर्थात 3 धावांची कुणाल बरोबर तितकाच आक्रमक अभिराज या ठिकाणी पाहायला मिळाला ज्याने देखील आपण पाहिलं की चीट थोडासा जवळ आला आणि सरळ अर्थात लॉंग लेग मध्ये फेकून दिला चेंडूला 6 धावांसाठी पुढचा चेंडू निश्चितच सामना संपणारा हा सामना पाहायला मिळतो डीप्स करला आणखीन एक षटकार अभिराजच्या बॅटमध्ये आणि सामना सहज गती लगेच आपण ओमसाई रांजणकर विरुद्ध नांदाई देवी नांदाईपाडा या 2 संघामध्ये दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आपण खेळणार आहोत तेव्हा दोन्ही संघांना विनंती आहे नाणेफेकीसाठी आपण त्वरित संपर्क साधा यस डीजे